हॅलो युट्यूबकर, कसे आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनेलवर तुमचे सहस्र स्वागत होतो. आज की नाही माझ्या विहीणबाई आलेत, नागपूरवरून आलेल्या आहेत आणि आज काहीतरी करून दाखवणार आहेत. काय त्यांचं नाव आहे कुंदाताई. काय करणार आहात कुंदाताई तुम्ही? आज मी तुम्हाला नागपूरची अगदी मस्त फेमस अशी डाळ भाजी शिकवणार. तर त्याच्यासाठी काय काय भाजी पण म्हणतो. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं तर चला किचन मध्ये बघूया. आता आपण बघूया डाळ भाजीला काय काय साहित्य लागेल. पालकची डाळ भाजी म्हटल्यानंतर पहिले आपल्याला पालक, नंतर टोमॅटो, कांदा आणि सर्व प्रकारच्या डाळी आपल्याला ज्या आवडत असेल किंवा आपल्या घरात ज्या डाळी असेल त्या आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला फोडणीला सामान लागणार आहे. त्याच्याकरता सर्वप्रथम तेल, तिखट, राई, जिरं, तिखट, मीठ, हळद, थोडेसे शेंगदाणे आपल्याला शिजतानाच घालायचे आहे. नंतर गोडणी, थोडेसे मेथीचे दाणे आणि थोडीशी लसूण जिऱ्याची पेस्ट, कढीपत्ता आणि थोडासा चिंच असे भिजत घालून त्याचा काढलेला रस. या सगळ्या डाळी आपल्याला धुवून घ्यायच्या आणि नंतर मग त्या कुकरला लावायच्या. आता मी या सगळ्या डाळी धुवून आणते. आता मी या सगळ्या प्रकारच्या डाळी स्वच्छ धुतलेल्या आहेत. त्या पहिले कुकर मध्ये घालायच्या, पूर्ण डाळी घालून घ्यायच्या. डाळी घातल्यानंतर हा कापलेला बारीक धुवून कापलेला पालक आहे तो घालायचा आहे. त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे, तो आपल्याला जेवढा चवीला लागेल एवढा घालायचा आवडीप्रमाणे. त्यानंतर एखाद दोन हिरवी मिरची घालायची अशी उभी कापून. थोडेसे मेथीचे दाणे घालायचे. नंतर थोडेसे शेंगदाणे घालायचे आहे. आपल्याला जर आवडत असेल तर जास्त घालायचे, नाही तर मग थोडेसे घालायचे. डाळ शिजायकरता पाणी घालायचं आहे. पाणी पण अंदाजाने घालायचं डाळ शिजून डाळ बुडेल एवढं. ठीक आहे. हळद जर जास्त झाली तर त्या पालकचा कलर कमी होतो. ठीक आहे. आता सगळं घातलेलं आहे मी. आता कुकरचं झाकण लावायचं आणि 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आपली डाळ भाजी शिजलेली आहे. आता हिला छान आपल्या रवीने छान एकजीव करायची आहे, चांगले घोटून घ्यायची आहे. सगळं पालक वगैरे डाळी वगैरे सगळं मिक्स झालं पाहिजे. आता आपली ही डाळ भाजी फोडणीला तयार झाली आहे. आता आपण हिला फोडणी घालूया. आता मी प्रथम थोडंसं तेल घालते. आपल्याला जेवढं लागेल तेवढं आवडीप्रमाणे तेल घाला. खूप पण नाही घालायचं, वर नको यायला. ठीक आहे. आता मी तेल घालते. याच्यानंतर आता थोडीशी तेल तापलं की मी राई घालते. आता आपलं हे पातेल्यातलं तेल चांगलं तापलेलं आहे. यात थोडीशी राई घालायची, चांगली तडतड फुटू द्यायची ती. त्याच्यानंतर थोडंसं जिरं घालायचं. जिरं चांगलं तडतड फुटलं त्याच्यानंतर थोडंसं हवे असेल तर 2-3 मेथीचे दाणे घालायचे चवीकरता. नंतर अख्खी लाल मिरची, थोडीशी लाल मिरची असेल तर लाल मिरची घालायची अख्खी. आणि नंतर कांदा घालायचा. कांदा पण आपल्याला आवडतो तसा घालायचा. कांदा चांगला लाल होईस्तोवर परतून घ्यायचा आणि कच्चा नाही ठेवायचा, तो चांगली खमंग झाला पाहिजे थोडासा. आता थोडासा कढीपत्ता घालायचा. त्याला पण थोडा चांगला लाल परतून घ्यायचा. आता थोडासा हिंग घालायचा. हिंग थोडा जास्तच घालायचा म्हणजे चांगला सुगंध येतो. फोडणीला थोडीशी लाल मिरची पण घालायची आहे, मगाशी मी घातली नाही. लाल मिरची म्हणजे सुकी मिरची. आता हा आपला कांदा चांगला लालसर झालेला आहे तळलेल्यासारखा. त्याच्यानंतर आपण आता थोडीशी लसूण जिरं अद्रकची पेस्ट घालायची आहे. पेस्ट केली तरी चालेल, ठेचून घातला तरी चालेल. तो पण आपल्या चवीप्रमाणे घालायचा. मग परत परतायचं. आता ही लसूण जिऱ्याची पेस्ट घातली आपण. कांदा पण घातलेला आहे, तो पण लाल झालेला आहे. पेस्ट पण छान खरपूस झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण शिजताना पण थोडासा टोमॅटो टाकलाय आणि थोडासा फोडणीमध्ये घालायचा म्हणजे अजून छान टेस्ट येते, छान लागतं. पण टोमॅटो पण जास्त शिजू नाही द्यायचा, थोडासा असा कच्चाच ठेवायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जसं लागतं तसं चवीप्रमाणे आपण खातो तसं तिखट घालायचं. थोडीशी हळद आपण शिजताना घातलेली आहे, पण थोडीशी अजून घालूया. नंतर थोडंसं मीठ नंतर घातलं तरी चालेल. आधी छान हे परतून घ्यायचं. आता थोडंसं आपल्याला लागतं असं चवीप्रमाणे मीठ घालायचं. ते पण चांगलं एकजीव करायचं. आपण यात आता थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि ते चांगलं थोडंसं परतून घेतलंय, नाहीतर मग फोडणीमध्ये ते तिखट आपल्या तोंडाला असं एकदम
हे लागतं, तिखट लागतं. आता आपण ही डाळ भाजी जेव्हा फोडणीला घालतो तेव्हा पहिले फक्त 1 चमचा घालायचा आणि मग सगळं व्यवस्थित ते परतून घ्यायचं, म्हणजे फोडणी सगळीकडे लागते आणि थोडंसं शिजू पण द्यायचं. 1 चमचा 2 चमचे आपण घालू शकतो. वा वा, कलर पण छान आलाय, सुगंध पण छान सुटलाय. मग ना अजून थोडा वेळ ते शिजू द्यायचं, थोडा वेळ, म्हणजे ती तिखटाची वगैरे एकदम आपल्याला अशी चव नाही येत, एकदम तिखट वगैरे छान वाटतंय, छान होत आहे ते. ही 2 चमचे घातलेली जी डाळ भाजी आहे ती आता थोडीशी आपण चांगली पहिल्यांदा शिजवून घेतली आहे आणि आता जी उरलेली आहे ती आता आपण पूर्ण या पातेल्यात ओतूया. आता आपली फोडणी झालेली आहे. त्यानंतर आपण हे चिंचेचं जे हे काढलेलं होतं पाणी आंबट ते आता याच्यामध्ये घालून द्यायचं आणि आपल्याला चवीनुसार थोडीशी साखर घालायची आहे आणि छानपैकी त्याला भरपूर उकळू द्यायचं. कमीत कमी 2-3 मिनिटं त्याला छान उकळायला द्यायचं, म्हणजे नंतर मग ती चांगली घट्ट येते आणि सगळीकडे तिखट मीठ वगैरे छान लागतं. वा, छान कुंदाताई, छान वाटतंय कलर. बघूया आता चवीला कशी झाली. तुम्हाला आवडली की परत परत करा घरी. आता ही आपली डाळ भाजी एकदम छान शिजलेली आहे, उकळलेली आहे आणि मगाशी आपण बघितली तेव्हा अगदी पातळ होती. आता बघा किती छान झालेली आहे, एकजीव झालेली आहे. आता शिजल्यानंतर याच्यात फक्त काय घालायचा, काळा मसाला आहे. हा पण आपल्याला आवडेल तेवढाच घालायचा आणि कोथिंबीर, एकदम गॅस बंद केल्यानंतर कोथिंबीर घालायची, थोडंसं उकळू द्यायचं मसाला घातला की. आता आपली ही डाळ भाजी वा तयार झालेली आहे. बघा, खाऊन बघा तुम्ही आणि मग सांगा मला. पालकची डाळ भाजी झाली तयार. पाहिलात ना व्हिडिओ तुम्ही, पहिल्यापासून पाहिलात ना, अगदी सोपं आहे आणि अतिशय खमंग वास सुटला आहे. खरंच छान केलंय कुंदाताईंनी. बघा कसा दिसतंय. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा ह्याच्यावर सुद्धा, आणि तुमच्या कोणी विहिणीबाई काही करतात ते पण सांगा. आणि बाय. तुम्ही पण करून